मग आता नाश्त्याला काय देणार आहेस मला आता? आई साहेब, दिवसभर रागीत नजराने पाहून पाहून तुम्हाला कंटाळा नाहीस काय? नाश्ता काय बनवलायस? ह्याचा हेचा दुसरं काय बनवलंय? लाल मिरची कुठली कशाला? तिच्या डोळ्यात टाकावी म्हणजे थोडीशी. असे टोचून बोलण्याचे कारण काय होतं आम्हा? छान 12वी नापास आहे. थोबाडावर आणखी मिशीचा तपास नाही आणि दारू डोसून येतो सोयरा घरी. दारू नाही काकू, ताकद, हिंमत, अमृत पितो आम्ही. थोडीच मूत पिता तुम्ही. आज तर खूपच कडक अपमान केला काकू तुम्ही आमचा. रोजच करते तरी तुम्ही आमच्या घरी येतातच. नाही झालं आई, नाश्ता देणार असशील तर दे, नाहीतर निघतो उपाशीच. हाय ग्राउंड वर चक्कर, दुसरं काय? रात्री दारू का पिला होतास तू? फायनल जिंकलो म्हणून. मध्ये नको बोलूस रे माकडा. बोल. दारू नाही, बिअर पेलो होतो थोडीशी. का? माकडानं सांगितलं ना फायनल जिंकलो म्हणून. 4-5 दिवसापूर्वी पण पिला होतास ना, ते का? फायनल हरलो म्हणून. त्याचं काय काकू, क्रिकेट मध्ये हार जीत फिक्स नसते, पेनं मात्र फिक्स असतं. आजपासून तुझं क्रिकेट बंद. असं कसं? मध्ये नको बोलूस रे नासक्या. अक्कलच नाही याला काकू. कॅरी ऑन करा, म्हणजे भाषण सुरू करा तुमचं. हा, मी काय भाषण देते का? नाही, जे काय समजून सांगता सांगा, काही फायदा नाही, पण सांगा. तुम्ही दोघं निघा आमच्या घरातून. निघा ना. याचा बॅग घेऊन ये रे. हे बघ, हेच वय आहे, घडायचं पण बिघडायचं पण. चांगल्या लोकात राहशील, शिकशील, अभ्यास करशील तर मोठा होशील, नाहीतर मोठा होशील. म्हणजे काय खेळायचंच नाही का आम्ही? खेळायला कोण नाही म्हणते, पण त्या दारू पासून आणि त्या 2 टुकड्यापासून लांब राहा म्हणजे झालं. जिगरी फ्रेंड आहेत ते माझे. तुझ्या वयाचे आहेत का रे ते? या वर्षी म्हातारे होते तर राहिले ते दोघं आणि मला माझी डिग्री फ्रेंड. शिरा खाऊन जा. शिरा आहे? अरे वा. ह्याच्यामुळे मॅच हारलो आपण. तुम्ही काय केलंय? तू काहीच नाही केलंस ना. ना बॉलिंग चांगली केलीस, ना एखादा विकेट काढलीस, ना एखादा रन काढलास. काय फायदा काय तुझ्या आमच्या टीमला? 3 रन काढून जस काय लय मोठा तीर मारला. किती रनाने हारलो आपण? 1. तोच 1 रन या भाड्याने काढला असता तर हारलो नसतो ना आपण. थांब तू, तंबाखू थुंकल्यानंतर दाखवतो तुला काय ते. काय दाखवणार आहेस? तुझे पिवळे जात चिमणी एवढा तोंड खुलतं तुझं. तू काय दाखवणार रे? अरे बाळांनो, जरा हळू बोला. किरण तू? अरे हे तर 12वी नापास आणि वरती असले हे धंदे. अरे बाप गेल्याच्या नंतर तुझ्या आईने किती काबाड कष्ट करून तुला मोठं केलंय आणि तू हो मोरे काका, जरा इकडे या. दरवेळी दिसतक्षण येऊन सल्ला देता दुसरं काय काम नाही का तुम्हाला? आणि तुमच्या पोराने तरी काय लय मोठा झेंडा काढला 12वीला. किती टक्के होते त्याला? 52%. या पक्षाला 68% पडले होते 12वीला. एवढ्या मोठ्या कॉप्या करून ना. मोरे मामा जवळ जवळ काना खालीच मारली की तुझ्या. सात्रे सगळे माझ्यावर. 68% म्हणजे काय खायची गोष्ट नाही. चला आता, नाही झालं. अरे बस की थोडं, तोंडाला तर ठोकरा होते. निघ भाऊ. चला, बॅड नाही. हा तुला पण. सेम टू यू. आई, जरा लिंबू पाणी दे का, डोकं फार दुखते. 1 मिनिट हा. मीठ टाकू का रे थोडं? हो चालेल. अरे काही येडीबिडी झाली का तू? मी कशाला येडी येऊ? मी तर लई खुश आहे. माझं कुर्या किसांचं पोर रोज रात्री दारू पिऊन येतंय, काहीच काम धंदा करत नाही, दिवसभर त्या टुकार पोरात हिंडतंय. म्हटलं खुशी तर होणारच ना. पाणी ठेवून गेलं.
तेल ठेव का उकळता? अरे पाणी ठेव ना. ठेवते साहेब, पण आजपासून जर दारू पिलेला दिसलास तर तिथला तिथं चेचून काढीन. मी काय एवढा पिवडा आहे का? नाही नाही नाही, माझं सोनूला तर लई गुन्हाचं आहे. दारू पिणाऱ्यांच्या तर मड्यालाही जात नाही. आमच्या मड्याला तरी येताल का अग्नी द्यायला? येईल की, पण त्यासाठी तुला मरावं लागेल. आणि मी लिहून देतो आणखी 50 वर्ष तरी नाही मरत. मरे मला लिहून देण्यापेक्षा परीक्षा दिली असतं तर 12वी पास तरी झाला असता. 12वी पास होणं काय लय विशेष गोष्ट आहे का? विशेष नाही ना, मग हो की पास. होणारच आहे यावर्षी. तू पाणी ठेव. अगं हो ग, थांब देते पाणी. अगं देते का पाणी? किती वेळ आहे अजून? तरी 1 तास लागेलच. लाकडं वगैरे पाठवलीत पुढे. आता शेवटच्या अंग घालून निघायचंय. हे काय नशेसाठी किंवा कुठल्या शोकसाठी देत नाही तुला? हे आमचं कर्तव्य आहे. घे, कडू घास काढून घे. घे रे बाबा, तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी घे. घे घे रे. हा माझ्यातर्फे कडू घास.
मला वाटलं तू फक्त फालतू आहेस. तू तर नीच आहेस रे, नीच. असो, आता काय आयला अग्नी द्यायला तर आला नाहीस, अस्ती घ्यायला तरी येणार का? ते निघावा मी. माझं सोनलं तर लई गुन्हाचं आहे. दारू पिणाऱ्यांच्या तर मड्यालाही जात नाही. आमच्या मड्याला तरी येतात का आग मिळायला? आमच्या मड्याला तरी येतात का आग मिळायला? तासाचा प्रवास आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अस्थि विसर्जन आणि बाकी सर्व विधी पूर्ण व्हायला पाहिजे असं ब्राह्मणांनी सांगितलंय. आता 8 वाजलेत. 1 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचताल. सावकाश जा आणि एकदम सावकाश परत या. गाडी घे रे ढाब्यावर, चहा पिऊन निघू.
मी बोललो होतो ना आमच्या गावातली गाडी म्हणून तेच आहे. ठीक आहे रे, तिथं बसली आमची गँग. काय झालं हे, कसं झालं देवा? वैदी कुठे आहे आमची वैदी? तिथे आहे का आमची वैदी? चहा घेऊन जा भाऊ परत. असं काय करू बाबा? वैदी हवा तरी येऊ द्या रे, आमच्या वैदीला हवा तरी येऊ द्या. काल रात्रीच समजलं होतं मला. मी तर रात्रीच निघणार होतो. सर बोलले पहाटे निघू म्हणून. हे जाधव सर आहेत. आमचे एकच सरले काळा गावाला घातलाय. काळा म्हणतो सकाळी गावात फोन केला तर समजलं की तुम्ही इकडे निघालात. मला माहित होतं तुम्ही रस्त्यातच भेटतात. मी प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवलंच होतो म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर. आणि शेवटी खटारा गाडी दिसलीच मला. घाबरायचं नाही, कसलीच काळजी करायची नाही. मी आहे ना. अरे तू जाण भाऊ, नंतर ऑर्डर देतो तुला. मी आहे ना, घाबरायचं नाही. सर आला होते. काय घ्यायची तेवढी घेऊन कडू घास काढ पोरा, माझ्या समाधानासाठी. घे एवढी, घे एवढी, घे काका सांगतो ना, घे ना. तुम्ही पेणार का रे? फार चांगली होती आमची वहिनी. छाती भरून आली माझी धुराने. खाणी दुःखाने छाती भरून आली माझी दुःखाने. दुःखात रडायचं नाही, दुःखात पडायचं नाही, दुःखात रडायचं पण नाही, लढायचं पण नाही. एक सिक्रेट सांगतो तुम्हाला. सिक्रेट एक सिक्रेट सांगतो तुम्हाला. दुःखात नाचायचं, लढायचं. इकडं इकडं.
वाजव रे.